नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खारीक खोबरं आणि त्याच्यामध्ये गूळ घालून अतिशय सोप्या पद्धतीने छोटे छोटे असे लाडू। मुलं पण खूप आवडीने खातील आणि एकदम पौष्टिक लाडू आहेत। बघा, असं खारीक खोबरं आपण खारीक दिली तरी खात नाहीत मुलं, त्यामुळे अशा पद्धतीने लाडू केले की नक्की आवडीने खातील। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा, मी इथे पाव किलो अशा खारका घेतल्या होत्या। पाव किलो खोबरं वाळवून असं चिरून घेतलेलं आहे। खारीक पण चांगली आधी वाळवली आणि नंतर फोडून त्याच्यातले बिया काढून असं घेतलेलं आहे। इथे बघा, असं प्लेटभर गूळ घेतलेला आहे खिसून। बघा, आता आपल्याला थोडं असं थोडी खारीक आणि थोडं खोबरं असं थोडं करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पूर्ण पण बारीक नाही करायचं, जास्त पण मोठं नाही। हे बघा, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, असं सर्व बारीक करून घेणार आहे। थोडंसं खारीक आणि थोडं खोबरं दोन्ही मिक्स करून बारीक करायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मी बारीक करून घेतलंय। आता मिक्सरमध्ये यातलं बारीक केलेलं आहे, थोडंसं अर्धी वाटी काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यातच मी गूळ टाकणार आहे। गूळ खिसलेलाच आहे, पण नुसतं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं जेणेकरून सर्व मिक्स होईल यासाठी। बघा, असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला गूळ हे याच्यामध्ये टाकून हे पूर्ण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा मी तूप घेतलेला आहे याच्यामध्ये। हे बघा, असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं हाताने। सगळं एकजीव झालं पाहिजे, गुळामध्ये ते सर्व मिक्स झालं पाहिजे। खूप छान लागतात हे लाडू, मुलं पण आवडीने खातात। हे बघा, असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे असे लाडू बांधून घ्यायचे आहेत। लाडू पण लगेच तयार होतात, असं फुटत वगैरे नाहीत। खोबरं ते तेलकट असतं त्यामुळे खूप छान लाडू होतात। खायला पण खूप चविष्ट अप्रतिम लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे आता। बघा, किती छान लाडू तयार झालेला आहे। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते पण सांगा। अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे। हे बघा, खूप छान झालेत, चवीला पण खूप अप्रतिम लागतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटलेत लाडू ते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाले, सगळे खूप आवडीने खातील। पुन्हा एकदा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।